गडचिरोलीमध्ये आज पोलिसांच्या वतीनं आयोजित तिसरी महामॅरेथॉन स्पर्धा ऐतिहासिक ठरली आहे। 3 ते 21 किलोमीटर अशा वेगवेगळ्या गटामध्ये तब्बल 14,000पेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केली होती। हा प्रतिसाद पाहून आमचा हुरूप वाढल्याचे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असलेल्या लॉयन्स मेटलचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांनी म्हटलंय। तर अनेक वर्षांपासून दहशतीत राहणाऱ्यांना आता मोकळा श्वास घेण्याची संधी मिळत असल्याने हा प्रतिसाद मिळाल्याचे नक्षल अभियानाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी म्हटलंय। गडचिरोलीमध्ये गेल्या 12 वर्षांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन आलेलं आहे, 10-12 वर्षांमध्ये। तर ते रिफ्लेक्ट या महामॅरेथॉनमध्ये होतंय। जो उत्साह मुलांच्या मध्ये आहे, जे डीप मधले इंटिरियर मधली मुलं इथं आलेले आहेत, आतापर्यंत त्यांनी दहशतीच्या सावटाखाली आयुष्य पाहिलेलं आहे आणि हे त्यांना आज गडचिरोलीमध्ये मोकळा श्वास घेण्याची एक संधी मिळते। त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचं कार्य या महामॅरेथॉन आणि गडचिरोली महोत्सवाच्या माध्यमातून आपण करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।